नमस्कार महिला भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर महिला भगिनींनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 24, ज्यामध्ये आपण आपली जी मुख्य परीक्षा आहे जी की ICDS साठीची मुख्य सेविका परिशिका या पदाकरिता आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ लेक्चर मार्फत परीक्षाभिमुख असे सर्व काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर करत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहेत आणि जो TCSनं लेटेस्ट अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावर आधारित आपण सर्व काही परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाचे आपण प्रश्न पाहत आहोत। जर महिला भगिनींनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण काही व्हिडिओ पाहून घ्या। परीक्षाभिमुख आहेत, परीक्षेमध्ये त्यामधला कोणताही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। सर्व काही IMP's व्हिडिओ आपण तुम्हाला जे की प्रोव्हाइड करत आहोत। तर बऱ्याच महिला भगिनींनी कमेंट्स करत होत्या की सर एक्झाम कधीपर्यंत होईल, एक्झामची संभाव्यता कोणत्या महिन्यात असेल, अभ्यासक्रम जो अभ्यास आहे तो स्टार्ट करायला पाहिजे का वेळ असणार असेल। तर तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी एक्झाम आहे ती डिसेंबरच्या शेवटच्या लास्ट वीकेंड पर्यंत किंवा तुमची जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम्स होणारी आहे, अशी त्यांची टेंटेटिव्ह जी की डेट्स टाइमलाईन आपण सांगू शकतो। परंतु यापुढे परीक्षा ही जाऊ शकणारी नाही आहे, परंतु डिसेंबर आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकेंडमध्ये ही तुमची एक्झाम जी काही होणारी आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाला थांबला असाल, अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्ही वेट करत असाल तर तुम्ही वेट करू नका, तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा, कारण का वेळ कमी आहे आपल्याकडे आणि परीक्षा ही तुमची फटाफट होऊन जाणारी असेल। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 24 आहे, ज्यामध्ये आपण ICDS चे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत मुख्य सेविका परिशिका या पदाकरिता। तर पाहू आपल्याच्या भाग 24 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, अंगणवाडी सेविकांना कोणत्या शासकीय योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जातं? तर जे काही अंगणवाडी सेविका असतात त्यांना जे आहे जे की कोणत्या शासकीय योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जातं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की राष्ट्रीय पोषण मिशन। तर राष्ट्रीय पोषण मिशन जे आहे या अंतर्गत अंगणवाडी सेविकांना जे आहे थोडक्यामध्ये प्रशिक्षण जे आहे ते दिले जाते। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर अनेक महिला भगिनींनी असं देखील कमेंट्स केलेलं होतं आपल्याला, जे की त्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे, मार्केटमधल्या अनेक त्यांनी बुक्स देखील घेतलेल्या आहेत, परंतु त्यांना असं पाहण्यात मिळालं आहे की त्यामध्ये जो मुख्यतः अभ्यासक्रम आहे तो जिल्हा परिषदचा आणि आरोग्य विभागाचा त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे। तर हा अभ्यासक्रम तुम्हाला उपयोगी पडणार आहे का, असा देखील प्रश्न विचारला होता। तर तुम्हाला हा अभ्यासक्रम कुठेही उपयोगी पडणारा नाही आहे। जर तुम्ही त्याच्या भरोशावर अभ्यास करून जात असाल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही या परीक्षेमध्ये 100% नापास होणार आहात, कारण का जिल्हा परिषदचा अभ्यासक्रम वेगळा आहे आणि ICDSचा अभ्यासक्रम हा वेगळा आहे। परिपूर्णता पाहिलं तर त्यांनी अभ्यासक्रमात आपल्याला काय मुद्दे दिले होते, ज्यामध्ये जे काही बाल विकास जे काही योजना व कायदे आहेत व त्यासोबतच पोषण अभियान संगणक तुम्हाला या ओरिएंटेडच परीक्षेमध्ये फक्त विचारलं जाणार आहे। बाकी झडपीचा अभ्यासक्रम वेगळा आहे आणि आरोग्य विभागचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे, कारण का त्यामध्ये इनडेप्थ आपल्याला सर्व कव्हर करायचं होतं झडपी आणि आरोग्य विभागामध्ये। परंतु हे जी आपली अंगणवाडी मुख्य सेविकासाठी जी आपली परीक्षा आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम हा अतिशय वेगळा आणि निराळा आहे जो त्यांनी दिलेला आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला ICDSच विचारलं जाणार आहे। ICDSच्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न तुम्हाला येणार नाही। त्यामुळे तुम्ही जर बुक्स रेफर करून स्टडी करत असाल तर तुम्ही व्यवस्थित बुक्स रेफर करा, त्यामधला व्यवस्थित माहिती पाहून घ्या। जर जिल्हा परिषदची माहिती भरपूर त्यामध्ये कव्हर केलेली असेल, ICDSचं फक्त थोडक्यातच माहिती दिली असेल तर असे बुक्स तुम्ही वापरू नका, जेणेकरून तुम्ही या परीक्षेमध्ये नापास नाही होणार याची खबरदारी घेऊन। त्यामुळे शक्यतो चांगले बुक्स तुम्ही रेफर करा। त्यानंतरचा पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे, अंगणवाडी सेविकांना दरमहा कोणत्या प्रकारचा अहवाल सादर करावा लागतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, म्हणजे की लसीकरण अहवाल, कुपोषित मुलांची यादी आणि आर्थिक खर्चाचा अहवाल, हे संपूर्ण जे आहे जे की अंगणवाडी सेविकांना दरमहा जे की अहवाल सादर करावा लागतो। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, ICDS योजनेतून गरोदर महिलांना दिला जाणारा पूरक आहार कोणता आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की खिचडी आणि फळे हे जे आहे जे की ICDS योजनेतून गरोदर महिलांना दिला जाणारा पूरक आहार आहे। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, अंगणवाडीत मुलांना कोणत्या वयापासून प्राथमिक शिक्षण देणे सुरू केलं जातं अंगणवाडीत मुलांना? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 3 वर्षापासून मुलांना जे आहे जे की प्राथमिक शिक्षण देणं सुरू केलं जातं। ऑप्शन नंबर या ठिकाणी ब हे होणार असेल 3 वर्ष।
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा आहे, पोषण अभियानात कोणत्या पोषक घटकाचा समावेश केला जातो? पोषण अभियानात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे याचा जो आहे थोडक्यामध्ये समावेश केला जातो. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती 2024च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा 100% अभ्यासक्रम मिळणार आहे, जो की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित. आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला 2,000 ते 3,000 रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही. सर्व काही तुमची 100% तयारी यामध्ये होऊन जाणार असेल. यामध्ये तुम्हाला सरावासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई-बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे, जे की परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असतील. ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर होईल, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये 100% येतील. यामध्ये तुम्हाला तसेच TCSचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत, जे की मागील एक्झाममध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात, ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहेत. त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार, त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्नसंच देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल. त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायचे असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल. त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या. आज व या क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा. जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही. तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील, त्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती हे स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता. सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल. खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पहिला बघून तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण एक्झाम ओरिएंटेडच फक्त त्यामध्ये सर्व कव्हर केलेलं आहे. आणि ज्या महिला भगिनींना ही एक्झाम क्रॅक करायची आहे, ज्यांना 100% पास होऊन या पदावर रुजू व्हायचं आहे, त्यांनी तर आपलं ई-बुक्स नक्की रेफर करा. त्यामध्ये आपण फक्त ICDS आणि जे बालकासंदर्भाचे कायदे आहेत, महिला संदर्भाचे कायदे आहेत, जी योजना आहेत किंवा धोरणं आहेत, पोषण अभियान आणि संगणकीय ज्ञानची आपण सर्व काही माहिती कव्हर केली आहे. त्यासोबतच आपण तुम्हाला लेटेस्टचे PDF देखील उपलब्ध करून देत असतो, ज्यामध्ये अपडेट आपण माहिती इन्क्लूड केलेले असतं. ज्या महिला भगिनींनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट केला आहे परंतु त्यांनी घेतलं नसेल तर लगेच घेऊन टाकून द्या. सर्व काही लिमिटेड स्टॉक असल्यामुळे ते तुम्हाला लिमिटेड टाइमपर्यंतच मिळणार असेल. अन्यथा तुम्ही नंतरून जर त्यांना मेसेज केला तर तुम्हाला क्लोज असा मेसेज तुम्हाला पाठवणार आहेत. म्हणून तुम्ही वेळ लावत असाल तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्यावं. चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा पाहू आपला प्रश्न 6वा असा आहे. प्रश्न 6, खालीलपैकी कोणते राज्य इंग्रजांनी राज्यशासनाच्या सबबीखाली जोडले होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की अवध हे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7वा असा आहे. बातमी सदन ही दृष्टिहीनांची पहिली शाळा जी की कोणी बांधली? तर दृष्टिहीनांची पहिली शाळा म्हटलं त्याचं नाव काय, तर बातमी सदन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पंडिता रमाबाई यांनी जे आहे थोडक्यामध्ये बांधली होती. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 8वा असा आहे. 1920च्या दशकात गुरुद्वारच्या भ्रष्ट महतांच्या विरोधात डॅशची सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की अंकाली चळवळ जी की सुरू झाली. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9 आपला. कोणी सत्यशोधक समाजासाठी 1200 रुपये खर्चून जे की छापखाना खरेदी केला? जे की सत्यशोधक समाजासाठी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की यंकू बालाजी कालेवार यांनी जे आहे जे की 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजासाठी जे की छापखाना खरेदी केला. त्यानंतर आपला प्रश्न 10वा असा आहे. इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की विठ्ठलभाई पटेल हे होते. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा असा आहे पुढील. भारत मंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली? जे की भारतीय मंत्र्यांचा पगार जो आहे जो की इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1919चा जो कायदा होता त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली या कायद्यात.
त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला 1902 मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची लोकनियुक्ती सभासद जे की कोण झाले, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गोपाळ कृष्ण गोखले हे झाले. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला खालीलपैकी कोणत्या टेकड्या पूर्व घाट आणि दक्षिण घाट जेथे एकमेकास जोडले जातात अशा ठिकाणी आहेत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की निलगिरीचे डोंगर या ठिकाणी आहेत. त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा असा आहे इंटरनेटचा वेग मोजण्यासाठी कोणती युनिट वापरली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मेगाबाइट्स पर सेकंद, ज्याला आपण MBPS असं देखील म्हणतो. तर मेगाबाइट्स पर सेकंद ही जी आहे जी की युनिट वापरली जाते इंटरनेटचा वेग मोजण्यासाठी. तर असे महिला बघणं आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 40 क्वेश्चन होते जे की आपण भाग 24 मध्ये पाहिलेले आहेत आणि अशा स्वरूपाचीच प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील. आणि ज्या महिला भगिनींना कोणालाही आपलं TCS पॅटर्न आधारित एक्झाम ओरिएंटेड सर्व काही स्टडी मटेरियल हवा असेल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर नो बुक्स, नो रेकॉर्डेड व्हिडिओ, नो रेकॉर्डेड लेक्चर्स कशाची तुम्हाला गरज पडणारी नाही आहे किंवा तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची देखील गरज पडणारी नसेल. त्यामुळे तुम्हाला मिळत असेल नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट्ससोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.